अजितदादांचे बीडसाठीचे स्वप्न पूर्ण करणार सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला निर्धार. बीड प्रतिनिधी. राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडीनंतर सुनेत्राताई पवार यांनी आज पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच बीड जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दादांच्या स्वप्नपूर्तीसाठी कंबर कसणार. माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की अजितदादांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी काही महत्त्वाची स्वप्ने पाहिली आहेत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि येथील जनतेचे प्रश्न मार्गी लावणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. दादांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. संवाद साधताना डोळे पाणावले. पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मात्र जिल्ह्याच्या जबाबदारीबद्दल आणि दादांच्या बीडबद्दलच्या जिव्हाळ्याबद्दल बोलताना सुनेत्रा पवार यांच्या भावना अनावर झाल्या. काही क्षण त्यांचा कंठ दाटून आला होता. आज मी दादांच्या नंतर पहिल्यांदाच बीडला आलेली आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, देशातल्या परदेशातल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी महाराष्ट्र दिनाच्या आज शुभेच्छा देते. आज कामगार दिन पण आहे, कामगार दिनाच्याही शुभेच्छा देते आणि बुद्ध पौर्णिमा आहे त्याचीसुद्धा मी शुभेच्छा देते. खरं तर हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. आज मी झेंडावंदन केलेलं आहे आणि बीडच्या जनतेला एवढंच मी सांगू इच्छिते की दादांनी जे स्वप्न बीडसाठी बघितलेले आहेत, जे ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी घेतलेले होते, ते सगळे पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करतील आणि बीडच्या जनतेला, बीडकरांना महाराष्ट्रामध्ये एक अव्वल जिल्हा म्हणून पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करूयात असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे.